रस्ते अपघातात दररोज अनेक जण मृत्युमुखी पडतात। अपघातानंतर दुचाकीवरील व्यक्तींना गंभीर दुखापत होते। दुचाकी अपघातग्रस्तांच्या डोक्याला दुखापत होऊन मृत्यूंचं प्रमाण अधिक आहे। त्यामुळे दुचाकीवरील प्रत्येक व्यक्तीने हेल्मेट वापरणं आवश्यक आहे। मात्र याबाबतचे नियम धुडकावले जातात। हेल्मेट हे स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे हेच आपण विसरतो आणि त्याला विरोध करतो। पण हेल्मेटमुळे अपघातग्रस्ताचा जीव वाचू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे। ही बाब ध्यानात घेऊन दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत। आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे। दुचाकीवरून येणाऱ्या जिल्ह्यातील सरकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणं सक्तीचं करण्यात आलंय। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी याबाबतचे निर्देश दिलेत। कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली। दुचाकीवरून येणारे सरकारी कर्मचारी हेल्मेट घालूनच कार्यालयात आले। रस्ते अपघातात दररोज अनेक जण मृत्युमुखी पडतात। अपघातानंतर दुचाकीवरील व्यक्तींना गंभीर दुखापत तसंच त्यांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक आहे। डोक्याला दुखापत झाल्यानं अपघातग्रस्त व्यक्तीचा बऱ्याच वेळा मृत्यू होतो। विविध सर्वेक्षणात याबाबतचं वास्तव पुढे आलंय। त्यामुळे दुचाकीवरील व्यक्तींनी हेल्मेट वापरणं गरजेचं आहे। मोटर वाहन ॲक्टनुसार हा नियम लागू आहे, मात्र सर्रास या नियमाचं उल्लंघन केलं जातं। हेल्मेट वापरण्यास अनेक दुचाकीस्वार इच्छुक नसतात। हेल्मेटच्या धोरणाला विरोध करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, मात्र हेच हेल्मेट अपघातावेळी आपला जीव वाचवू शकतं किंवा गंभीर दुखापतीपासून संरक्षण देऊ शकतं। ही बाब अनेकांच्या ध्यानात येत नाही। त्यातूनच हेल्मेटला ओझं समजून विरोध केला जातोय। रस्ते अपघातात दुचाकीवरील व्यक्तींच्या मृत्यूचं प्रमाण वाढत चाललंय। कोल्हापूर जिल्ह्यात दिवसाला सरासरी 2 व्यक्तींना दुचाकी अपघातात जीव गमवावा लागत असल्याचं आकडेवारी स्पष्ट करते। जखमींचं प्रमाण मोठं आहे, तर गंभीर दुखापत होणाऱ्यांची संख्याही खूप आहे। डोक्यावर हेल्मेट असल्यास मेंदूसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि नाजूक भागाला मोठी दुखापत पोहोचण्याची शक्यता कमी असते। त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वयंस्फूर्तीनं हेल्मेट वापरणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया सरकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या। मागील 15 दिवसापूर्वीच आमचे सहकारी अभिजित भोसले यांचा दुर्दैवी अपघात झाला। त्यांना जास्त काय लागलं नाही, पण हेल्मेट असतं तर त्यांच्या डोक्याला जो आता मार लागला तो लागलाच नसता। मी आता गेले 3 वर्ष हेल्मेट वापरतोय आणि प्रत्येकाने हेल्मेट वापरावंच, सक्तीची गरज नाही, स्वयंस्फूर्ती होऊन लोकांनी वापरावं। जीवन अमूल्य आहे, त्यामुळे प्रत्येकानं स्वतःला जपलं पाहिजे। हेल्मेटचा वापर केल्यास अपघातावेळी जीव वाचू शकतो। दुचाकीवरील सर्वच व्यक्तींनी हेल्मेट वापरणं गरजेचं आहे। पहिल्या टप्प्यात सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याचे निर्देश देण्यात आलेत, असं जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितलं। मोटरसायकल आणि इतर 2 व्हीलरसाठी हेल्मेट हे जगभर कंपल्सरी आहे। आपल्या देशातच कायदा असून सुद्धा काही लोक ते वापरत नाहीत, परंतु ते त्यांच्या हिताचं आहे, त्यांना समजत नाही। मी जेव्हा वर्तमानपत्र दररोज वाचतो त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज 2 तरी अशा घटना त्यामध्ये नमूद केलेल्या असतात की ट्रकने किंवा ट्रॅक्टरने धडक दिली 2 व्हीलरला आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या 2 व्हीलर चालकाचा मृत्यू झाला। हे आपल्याला समजायला पाहिजे। जीवन हे अनमोल आहे, त्याच्यासाठी छोटीशी एक तरतूद मोटरसायकलबरोबर करणं आवश्यक आहे आणि याची सुरुवात शासकीय कार्यालयापासून करावी हे आम्ही ठरवलं आणि आता शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना जे 2 व्हीलर वापरतात त्यांना हे कंपल्शन केलेलं आहे। आपण व्यवस्थित आणि नियमानुसार वाहन चालवलं तरी समोरून येणाऱ्या संकटाचा अंदाज कोणालाही येत नाही। आपण कामानिमित्त घाई गडबडी जाण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र आपल्यावर कुटुंब अवलंबून आहे। पत्नी, मुलं, आई वडील यांच्या संगोपनाची जबाबदारी आपल्यावरच असते। हे सर्वजण आपल्यावर अवलंबून असतात, त्यामुळे तुम्ही सुरक्षित असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी दुचाकीवरील सर्वांनी हेल्मेट वापरणं काळाची गरज आहे, असंही जिल्हाधिकारी सुभेदार यांनी नमूद केलं।